एखादा व्यक्ती तृप्त किंवा अतृप्त आहे, हे आपण कसं ठरवतो? म्हणजे त्याची इच्छा पूर्ण झाली तर तो तृप्त आणि जर इच्छा पूर्ण नाही झाली तर अतृप्त. आपण साधारणपणे असा एक समज आपल्या समाजात आहे किंवा आपण असं समजतो. पण एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होऊ नये, जर तो तृप्त होत नसेल, तर समजायचं इथं मोठी अडचण आहे आणि अशा प्रकारच्या अडचणी भारतीय समाजामध्ये खूप साऱ्या व्यक्तींना किंवा खूप साऱ्या ग्राहकांना आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याजवळ कार असावी अशी इच्छा आहे. पण या व्यक्तीच्या त्या कार घेण्याच्या इच्छेमागे काही अटीसुद्धा आहेत. म्हणजे कारमध्ये त्याच्या कुटुंबाला व्यवस्थित जागा झाली पाहिजे, पहिली अट. दुसरी अट, कार त्याच्या अंगणामध्ये छोट्याशा जागेत पार्क झाली पाहिजे. तिसरी अट त्याची अशी आहे, की त्या कारने पुरेसा एव्हरेज दिला पाहिजे, म्हणजे मायलेज दिला पाहिजे. तसेच तिला समाजाने चांगली कार असं म्हणायलाही पाहिजे. बघा त्याची जी इच्छा आहे ना, याच्यामध्ये खूप साऱ्या अटी आहेत आणि जर या अटी पूर्ण होत असतील तरच तो कार घेईल, म्हणजे त्याची इच्छा ती पूर्ण होईल. असा व्यक्ती जो आहे ना, हा त्याची कार घेण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तृप्त होण्याची दाट शक्यता असते. हा व्यक्ती तृप्त होतो, कारण ह्या अटी पूर्ण होतात. पण उलट एखाद्या व्यक्तीला आपल्याजवळ कार असावी अशी इच्छा आहे, पण या इच्छेत कुठल्याही अटी नाही आहेत. म्हणजे कुठल्याही अटीचं पाठबळ नाही आहे. म्हणजे मी कार घेऊ शकतो म्हणून मी घेतलीच पाहिजे. सर्वांकडे आहे म्हणून मी घेतलीच पाहिजे. शिवाय आता नाही घेणार तर कधी घेणार? आता मी बऱ्यापैकी स्थिर आहे त्यामुळे आता मी कार घेतलीच पाहिजे. अशी इच्छा ठेवून कार घेणारी व्यक्ती अतृप्त राहण्याची दाट शक्यता आहे. कारण ही इच्छा बाह्य जगाचे निरीक्षण करून आलेली असते व पूर्ण केलीच पाहिजे असा व्यक्तीचा आग्रह. पण त्याची ही इच्छा काहीच कालावधीत बाह्य जगाचं निरीक्षण करताना कधीही बदलू शकते व आपला कार घेण्याचा निर्णय चुकला, आपल्याला दुसरी कार घ्यायला पाहिजे होती, अशी भावना या दुसऱ्या व्यक्तीच्या मनात कधीही येऊ शकते. त्यामुळे अशा स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यात अतृप्तता कायम ठकठक करत राहील. हे त्याच्या एकंदर सर्व व्यवहारामध्ये त्याचा हा गुणधर्म आढळेल. या चलबिचल मानवी स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी मार्केटिंग कंपन्या करोडो रुपये मोजतात. व तुम्ही कायम अतृप्त कसे राहाल यासाठी प्रयत्न करत राहतात. म्हणून बघा, आपण म्हणतो ना, हे जाळं जे आहे ना मोबाईलने जे पसरवलेलं आहे, आपण बेडरूममध्ये बोललेल्या गोष्टी सुद्धा मोबाईल ऐकतो. याच्यावर आता आपण सर्वांनी लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक आहे. बुद्ध एक सुंदर कोट म्हणतात, दुःखाचा जन्म अपेक्षेतून किंवा इच्छेतून होतो. मनुष्य स्वतः दुःखाला आपल्या हृदयात प्रवेश देतो. यातच अतृप्ततेचा जन्म होतो. व हे जे अतृप्ततेचा बाळ जे आहे ना, आपण आपल्या मनात कायमस्वरूपी पोसत राहतो. तडजोड करणे हा अतृप्ततेला बाहेर काढण्याचा एक उपाय ठरू शकतो. पण अशी तडजोड आत्ताच्या भारतीय समाजात किती व्यक्ती करतील व मानसिकरित्या ते सहन करतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.